नमस्कार. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का? माझा व्हिडिओ चालू होत नाहीये. आय डोंट नो काय झालंय. अ, एकच मिनिट. कोणीतरी रिप्लाय करा, माझा आवाज सगळ्यांना येत असेल तर. आवाज येत आहे, ओके. व्हिडिओचा काहीतरी इश्यू झालाय. मी जस्ट सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करते. मला 1 मिनिट द्या. ओके. मला असं वाटतं की काही होत नाहीये कॅमेरामध्ये. काहीतरी इश्यू असावा. नंबर वन, मी आजही बाहेरून अटेंड करते सेशन. त्याच्यामुळे इंटरनेट, मी गावामध्ये आहे आणि इंटरनेटचा इश्यू असल्यामुळे मला 2 मिनिटं यायला वेळ लागला. खूप इम्पेशन्स नका होऊ, जरा वेळ. नॉर्मली सेशन आपले वेळेवर स्टार्ट होतात. आज 2 मिनिटं वेळ लागला कारण इंटरनेट चालू होत नव्हतं आणि कॅमेराचा इश्यू अजूनही आहे. दुसरं, मला असं वाटतं की व्हिडिओ शिवाय आपण सुरू करूया, कारण आता मला वेळ घालवायचा नाही व्हिडिओचं सेटिंग चेक करण्यात. अ, अ, मला काही तुमचे जे काही रिप्लाईज जे वाचले मी, त्याच्यावरती थोडंसं मला बोलायचं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी आपण आतमध्ये ऍब्झॉर्ब करत असतो, बऱ्याचशा गोष्टी आपण आतमध्ये नोट करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 गोष्टी आपल्या आतमध्ये समजा नोट होत असतील, तर त्याच्यातल्या फक्त 10 गोष्टी आपल्याला लक्षात राहतात किंवा कळतात किंवा कॉन्शियसली आपल्याला समजतात. आणि आपण त्या 10 गोष्टी ज्या समजलेल्या असतात, त्या गोष्टींवरून आपण आपलं परसेप्शन जगाबद्दलचं किंवा इतरांबद्दलचं बनवत असतो. आणि बाकी 90 ते 95 ज्या गोष्टी आपल्याला नसतात माहिती, त्याच्याबद्दल काय हे आपल्याला बिलकुल कळत नाही. त्याच्यामुळे आपण जे बघतो, आपण जे समजतो, आपण जे परसेप्शन जे तयार करतो, त्या परसेप्शनचा आणि त्या या सगळ्या गोष्टींचा, म्हणून असं म्हटलं जातं की आपल्याला जे दिसतं ते रिअल नसतं. सगळं हे माया आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ऍक्च्युली जे आपण जग बघतो ते रिअल जग नसतं, आपल्या परसेप्शन प्रमाणे असतं, असा त्याचा अर्थ आहे. अ, हे सांगण्यामागचा हेतू असा की ज्यावेळेला एका मॅडमनी काही त्यांचे एक्सपिरियन्सेस, अनुभव शेअर केले, त्यावेळेला सगळेजण की मेमरी डिलीट करा, त्या उफाळून वर आल्या असतील, खरंच त्यांनी ही कदाचित तेव्हा तुमची आठवण काढली असेल असं वाटतं. युनिव्हर्स आपल्याला खूप वेगळे छान ठरवत असते, त्याच्यामुळे नजीकच्या काळात भेट होणार आहे. मी आता तुमचे मेसेजेस वाचते. तर हे सगळे जे आपण अनालिसिस करतो, या सगळ्या गोष्टी आपण ठरवतो, हेही सुद्धा आपण आपल्या एका संकुचित मानसिक स्थितीतून, म्हणजे आपल्या परसेप्शन मधून आपण हे ठोकताळे करत असतो. आणि उशिरा जॉईन झाल्यानं सांगतेय की माझा व्हिडिओ बंद आहे, त्याच्यामुळे मी दिसत नाहीये, पण माझा आवाज सगळ्यांना येत आहे. तर आपण हे जे सगळे ठोकताळे आहेत, कुठल्याही अनालिसिस मध्ये जायचं नाहीये की हे असं का झालं, एवढं उफाळून का आलं. हे सगळं काय होतं माहितीये, आपण आपल्या विचारांप्रमाणे, आपण आपल्या परसेप्शन प्रमाणे आणि आपण आपल्या संकुचित बुद्धीने, संकुचित विचारांमुळे किंवा संकुचित जगाच्या मुळे आपण या पद्धतीचा विचार करतो. आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला कुठल्याही अनालिसिस मध्ये जायचं नाहीये. जास्त गोष्टी उफाळून आल्या, फक्त अनुभव जे आहेत ते ठीक आहेत, ते अनुभव घ्या, पण त्याच्या अनालिसिस मध्ये होऊ नका. कारण काय होतं माहितीये, मग बाकीच्या लोकांचं पण अनालिसिस, अरे हिला असं झालं, हिचं असं झालं, मग मला असं का होत नाही, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे आपण फक्त अनुभव घेत राहायचे. हो ओ पोनो ज्यांनी शिकलेलं आहे त्यांना माहिती आहे. कालिंदी मॅडम, तुम्हाला एक सांगायचं होतं, हो ओ पोनो आणि फॉरगिव्हनेस प्रार्थना किंवा क्षमा प्रार्थना या दोन्ही एकच आहेत. तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये
म्हटलेलं की दोन्ही वेगवेगळे, तर दोन्ही गोष्टी सेमच आहेत. होओपोनोपोनोमध्ये आपण आपण एक डिटेलमध्ये ती मोडॅलिटी शिकतो आणि क्षमा प्रार्थनेमध्ये आपण एवढ्या जास्त खोलात जात नाही, पण दोन्हीच्या ह्याच्यातून आपण आपल्या मेमरीज डिलीट करतो. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना या गोष्टीची क्लॅरिटी, मी काय सांगितलं हे तुम्हाला रिलेट होत आहे का आणि हे तुम्हाला कळत आहे का? असेल तर जरा येस म्हणून टाइप करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. आपण मागच्या वेळेला खूप काही गोष्टी आपण बघितल्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं की आपण या हेल्थ वरती आपण थोडंसं काम करत आहोत. काही लोकांना काही अनुभव आले. मी तुम्हाला काही वाक्य सांगितली किंवा शब्द सांगितले आणि त्या शब्दातून तुम्ही त्या गोष्टी आपण काय विचार करतोय, आपल्याला काय आठवतंय, आपण कुठे रिलेट करतोय, आपण कुठल्या प्रसंगाला करतोय आणि मग ती माणसं, ते प्रसंग आपल्याला आठवल्यावरती त्यांचं क्लिनिंग आपण केलं. आज मी असंच तुम्हाला आणखीन काही शब्द सांगणार आहे. म्हणजे मागच्या वेळेला वेगळे शब्द सांगितलेले. आज मी परत काही वेगळे शब्द सांगणार आहे आणि परत तसंच आपल्याला ध्यान करायचं आहे, की ते शब्द सांगितल्यावरती आपल्याला काय आठवतं? ते शब्द सांगितल्यावरती आपल्याला काय प्रकारचे अनुभव, आपलं शरीर आपल्याला काय सांगतं? म्हणजे आपल्याला हे बघायचं आहे, की तुम्हाला न्यूरोलॉजिकली आपण वेगवेगळ्या गोष्टी बायोलॉजिकली, न्यूरोबायोलॉजिकली आपण या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये जगत असतो. ज्यावेळेला आपण ते शब्द म्हणतो, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल होतात. आपल्या शरीरामध्ये त्या गोष्टी आपल्याला जाणवतात आणि म्हणून आपल्याला त्या ध्यानामध्ये ज्यावेळेला मी हे शब्द सांगेन, त्यावेळेला आपल्या शरीराकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, की मला काय होतंय? म्हणजे बरेच वेळेला वेगवेगळे शरीरामध्ये कंपनं होऊ शकतात. कोणाची पाठ दुखू शकते, कोणाचं म्हणजे काय होतंय ह्याचं आपण निरीक्षण करायचंय, बाकी काही नाही. आता मी तुम्हाला सांगत नाही काय होतंय, कारण मग तुम्ही बरोबर त्याच पद्धतीने शोधायला लागाल आणि विचार करायला लागाल. तर फक्त काय करायचंय, की शरीराकडे लक्ष द्यायचंय आणि मग त्याच्यानंतर मी जे इन्स्ट्रक्शन सांगेन ते करायचे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण रेडी असाल तर डोळे बंद करा. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अवयव फील करायचा आहे. डोकं, गळा, मान, खांदे, पाठ, छाती, पोट, कंबर, पाय, असं संपूर्ण शरीर स्थिर झालेलं आहे आणि हलकं झालेलं आहे आणि रिलॅक्स झालेलं आहे. आता आपल्याला आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास आपल्याला बघायचा आहे. ज्यावेळेला आपण हे करत असतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये बरेचसे विचार येऊ शकतात.
त्या विचारांबरोबर जायचं नाहीये, त्या विचारांमध्ये अडकायचं नाहीये. विचार येऊन देत, त्यांना बघा आणि सोडून द्या. येऊन देत आणि जाऊन देत. परत परत ज्यावेळेला आपण श्वासाकडे लक्ष देतो, त्यावेळेला विचारांकडे आपोआप दुर्लक्ष व्हायला लागतं. विचार आपण थांबवू शकत नाही आणि विचार थांबतही नाही. पण त्याकडे दुर्लक्ष मात्र करू शकतो श्वासाकडे लक्ष देऊन. कुठलीही कृत्रिम क्रिया करायची नाहीये विचार थांबवण्याची. आपल्याला फक्त बाहेरून बघायचंय, की अरे विचार आला, अरे विचार गेला आणि परत परत आपलं लक्ष श्वासाकडे आणायचं आहे. हे ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करू, त्यावेळेला आपलं मन हळूहळू हळूहळू शांत व्हायला लागतं. आणि हे कसं कळतं? तर आपला जो श्वास आहे तो दीर्घ व्हायला लागतो. आपला श्वास हळूवार व्हायला लागतो. आपला श्वास खोल व्हायला लागतो. आपला श्वास हा आपोआप आपल्याला न जाणवणारा व्हायला लागतो. इतका संथ आणि हळूवार होतो, ह्याचा अर्थ मन शांत होत चाललेलं आहे. मनातले जे तरंग आहेत ते हळूहळू स्थिर होत चाललेले आहेत. या विचारांच्या लाटा थांबायला लागलेल्या आहेत. आणि त्याचं प्रतीक म्हणजे आपला श्वास लांब आणि दीर्घ होणे. आपल्याला आपलं शरीर वेगळं बघता यायला पाहिजे. आपल्याला आपले श्वास आपल्याला आपले विचार वेगळ्या पद्धतीने बघायला यायला पाहिजे. आणि आपल्याला आपल्या भावना ही वेगवेगळ्या बघायला यायला पाहिजे. हे प्रॅक्टिसनी तिन्ही गोष्टी आपण वेगवेगळ्या बघू शकतो. अरे हा माझा विचार आलेला आहे, या विचारांमुळे ही भावना आलेली आहे, माझ्या शरीरामध्ये हा बदल होत आहे. म्हणजे प्रत्येक विचार आणि भावनेमुळे आपल्या शरीरामध्ये काही ना काहीतरी बदल घडत असतो. आणि हे आपण ज्या वेळेला निरीक्षण करतो, प्रॅक्टिस करतो, त्यावेळेला आपल्याला हे समजायला लागेल. आता मी काही शब्द तुम्हाला सांगणार आहे. ते शब्द ऐकल्यावरती तुम्ही कशाशी रिलेट करता? त्या भावना आपण आधी जगलोय का? आपल्या शरीराला सांगायचं आहे, की ते आपल्याला दाखवायला. म्हणजे काय? तर मी राग असं म्हटल्यावरती कुठल्या गोष्टी आपल्या डोक्यात येतात? काही व्यक्ती येतात का? काही घटना येतात का? आणि हे म्हटल्यावरती आपल्या शरीरातल्या कुठल्या भागामध्ये आपल्याला काही बदल जाणवतो का? हे बघायचं आहे. राग, द्वेष, प्रचंड मनस्ताप, अवहेलना, छळवाद, फसवणूक, गुन्हेगारी, अत्याचार, हिंसा, शारीरिक छळ, मानहानी, दुःख, प्रतारणा, छळवाद, गुन्हा, आरोप,
मनस्ताप, हे सगळे शब्द आपण कशाशी रिलेट करतोय ते बघा आणि आपल्या शरीराचं निरीक्षण करून आपल्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत, शरीराचा कुठला भाग आपल्याला काय सांगत आहे. आणि या भावना आपण कधी जगलो होतो का? कधी जगलो? कशामुळे जगलो? असे काही प्रसंग, अशा काही व्यक्ती आपल्या स्मृती जागृत करू शकतात. त्या सर्व स्मृती एकत्रित करायच्या आहेत आणि आपण आपल्या शरीराच्या बाहेर येऊन आपल्या स्वतःला बघायचं आहे. आणि त्या सर्व स्मृती बाहेर येऊन ब्रह्मांडाला जाळून टाकायला सांगायचे आहे. आणि आपण त्या व्यक्ती आणि प्रसंगांसाठी क्षमा प्रार्थना करणार आहोत. परत आपल्या शरीरामध्ये यायचं आहे आणि त्या सर्व व्यक्ती, त्या घटना, ज्याच्याशी रिलेटेड हे शब्द, या भावना आपण जगलो, आपल्या शरीराने आपल्याला जे सांगितलं, त्यासाठी क्षमा मागायची आहे, क्षमा करायची आहे. आता एक पांढरा प्रकाश आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपल्या शरीराला संपूर्णपणे व्यापून टाकलेला आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक नसा, प्रत्येक पेशी ही त्या प्रकाशाने, ही त्या वैश्विक ऊर्जेने व्यापून टाकलेला आहे. आणि हिलिंग सुरू झालेलं आहे. आपली प्रत्येक पेशी, प्रत्येक नसा आणि प्रत्येक अवयव हा त्या प्रकाशाने हील होत आहे. म्हणजेच बरा होत आहे, निरोगी होत आहे. त्याच्यातील असलेलं दुःख, त्यामध्ये असलेला त्रास, त्यामध्ये असणारी दोष, हे सर्व बरे होत आहेत. आपण सगळ्या आपल्या भावना रिलीज केलेल्या आहेत आणि या पेशी त्या हिलिंग प्रकाशाने, त्या वैश्विक ऊर्जेने, त्या पांढऱ्या प्रकाशाने आपलं शरीर हील होत आहे. प्रत्येक पेशी आनंदाने
बागडत आहे. प्रत्येक नसानसात हा प्रकाश, ही ऊर्जा कार्य करायला लागलेली आहे आणि हिलिंग ची सुरुवात झालेली आहे. संपूर्ण शरीर शुद्ध होत आहे, स्वच्छ होत आहे, हील होत आहे, बरं होत आहे. आता असं अनुभवायचं आहे, असं बघायचं आहे, असं व्हिज्युअलाइज करायचं आहे की आपण निरोगी होत आहोत, सुदृढ होत आहोत. आणि आता आपलं शरीर आपल्याला काय सांगतंय इकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक अवयव आपल्याला काहीतरी सांगत असतो. आपण आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या शरीराचे धन्यवाद द्यायचे आहेत. त्या वैश्विक ऊर्जेचे धन्यवाद द्यायचे आहेत आणि त्या हिलिंग प्रकाशाला धन्यवाद द्यायचे आहेत. आणि मग हळूहळू आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, शरीराकडे लक्ष द्यायचं आहे, खोलीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि तळहाताचे दोन्ही तळहात एकमेकांवरती घासून डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. 4, 3, 2, 1, 0. आपले डोळे उघडायला हरकत नाही. आपण बऱ्यापैकी कुठल्या शब्दांना आपण रिलेट होऊ शकलो का? आपल्याला याचा अर्थ कळला का आपण काय केलं ते? आपण बरेचसे इमोशन्स रिलीज केले. बऱ्याचशा गोष्टी आपण हिलिंगसाठी जी एनर्जी ब्लॉक झालेली असते ती एनर्जी आपण रिलीज केली आणि नवीन एनर्जी म्हणजे जी एनर्जी ब्लॉक झालेली असते ती एनर्जीचा प्रवाह सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि हिलिंग लाईटने आपण आपल्या प्रत्येक अवयवाला आपण प्रकाशमय करून हिलिंग सुरू केलं. हे आपल्याला जर समजलं असेल तर मला असं वाटतं हे तुम्ही अदरवाईजही करू शकता. खूप सोपं आहे आणि अशा अनेक गोष्टी आपल्या दडलेल्या असतात
आणखीन एक गोष्ट की तुम्ही जर बघितलं असेल की आत्ताची जी जनरेशन आहे किंवा आत्ताची जी पिढी आहे ते सतत 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 वेब सिरीज बघणं, रेग्युलर टीव्ही वरती सतत हाणामारी, मारामारी, गुन्हेगारी या सगळ्याचं तुम्ही जर टीव्ही बघत असाल म्हणजे एखादा पिक्चर बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की आपण किती हिप्नोटाईज होतो तो पिक्चर बघत असताना. म्हणजे आपल्याला विसरायला होतं की हा पिक्चर आहे म्हणून आणि आपण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भावना आपण ट्रिगर करतो. म्हणजे ज्या वेळेला आपण त्या भावना जगतो शारीरिक दृष्ट्या म्हणजे आपल्याला रडायला येतं, आपल्याला हसायला येतं, ह्याचा अर्थ आपण हिप्नोटाईज झालेलो आहोत आणि या सर्व भावना आपल्या आतमध्ये ट्रिगर करत असतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हे सगळं मीडिया आणि या सगळ्या गोष्टी या कशा आपल्याला शेप करत असतात. म्हणून आजकालच्या मुलांना अ, असं विचित्रासारखे वागतात कारण त्यांना माहितीच नसतं की त्यांच्या आतमध्ये काय चालू आहे. कारण या सगळ्या गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मनावरती जडणघडण होत असते आणि म्हणून अशा प्रकारच्या आर्टिफिशियल भावना सुद्धा आपण ट्रिगर करत असतो. म्हणजे आपल्या वास्तवातील भावना तर असतातच. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी जो काही ट्रॉमामधून गेलेली आहे, ते ट्रॉमा तर असतातच. पण आपण अ, वेगवेगळ्या प्रकारचे मूव्हीज बघून म्हणजे एखादा पिक्चर सक्सेसफुल झालेला आहे, खूप चांगला झाला म्हणजे तो चांगला हिप्नोटाईज आपल्याला करून गेला. आपण हिप्नोटाईज होतो त्या ह्याच्यामध्ये आणि म्हणून आपण त्या भावना ट्रिगर करतो आणि आपण शारीरिकदृष्ट्या ते जगतो, न्यूरोलॉजिकली जगतो आणि त्याही गोष्टी आतमध्ये सप्रेस होतात. मग कंटिन्यू, कंटिन्यू, कंटिन्यू अशा प्रकारच्या गोष्टी बघत, बघत, बघत अ, आपलं बॅलन्सिंग म्हणजे ग्राउंडिंग राहत नाही आणि मग अशा प्रकारचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आणि अशा प्रकारच्या आणि मग फायनली शारीरिक प्रॉब्लेम्स वरती आपण पोहोचतो. रिलीज झाल्यासारखे वाटले, कमी झालं, शांत झालं, रिलीज झाल्यासारखे वाटले, होतं, समजलं. अँड आय जस्ट स्टॉप वॉचिंग मूव्हीज अँड वेब सिरीज. ठीक आहे, तुम्ही बघितलंय, पण मॅडम तुमचा लहान मुलगा आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्याची काळजी घेतली पाहिजे की ज्यांची 12 वर्षाखालील मुलं आहेत त्यांना तुम्ही तुम्हाला टॉम क्रूज म्हणून माहिती असेल, त्यांनी तो त्याच्या मुलाला फक्त 15 मिनिटं आठवड्यातून 15 मिनिटं अलाव करायचा टीव्ही बघायला. म्हणजे इतक्या लेव्हलवर म्हणजे तुम्हाला पेरेंटिंग हे किती महत्वाचं आहे हे बघा, की आपण कशा प्रकारे जडण-घडण करतो. बरेचसे लोकं मुलांना तर मोबाईल देऊन बसतात म्हणजे आपल्याला मागे लागत नाही. मग खेळ खेळत बसतात. हळू-हळू, हळू मग त्याची सवय होऊन म्हणजे हे किती प्रकारे आपलं जडण-घडण होत असतं आणि कशा प्रकारचं कंडिशनिंग म्हणजे आपण म्हणजे इव्हन तुम्ही कार्टून बघताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स आपण आर्टिफिशियली ट्रिगर करतो आणि खेळामध्ये आपण हे रिलीज करतो. म्हणून खेळ खेळावेत हे का म्हटलं जातं आणि योगा करावं हे का म्हटलं जातं? कारण ह्याच्यामध्ये सगळे ट्रॉमाज आणि सगळ्या गोष्टी भावना रिलीज होतात. व्हेअर ॲज आपण आर्टिफिशियली मोबाईलवर गेम खेळणं किंवा नुसतं हे करणं हे अ, आणखीन इमोशन्स ट्रिगर करतात. म्हणजे आपले हे सगळे इमोशनल सप्रेसिंगमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. आपल्याला ते रिलीज करणं आवश्यक आहे. मग ते रिलीज न करता आपण आता तुम्हाला लक्षात आलं, की या सगळ्याचा आपला दूरगामी परिणाम का होतो मुलांवर? कारण कंटिन्यू मोबाईलवरती कारण तिथे फिजिकल रिलीज काय फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही. त्यामुळे कुठल्याच गोष्टी भावना रिलीज होत नाहीत. मैदानी खेळ नाहीत, त्यामुळे रिलीज होत नाही. योगा नाही, एक्सरसाइज नाही. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपल्या रिलीज होत नाहीत, तोपर्यंत आपला निचरा होत नाही. म्हणजे मानसिकदृष्ट्या मेमरीज क्लीनअपसाठी आपण मेमरीजसाठी आपण क्षमा प्रार्थना करतो. पण शारीरिक हालचाल किंवा योगा अभ्यासामुळे तुमचं वेगवेगळ्या प्रकारचं रिलीजिंग होतं. म्हणजे ॲक्चुअली या वेगळ्या प्रकारचे मेडिटेशन होतात. तर हे खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं हा विषय तुम्हाला कळला असेल. असे खूप गोष्टी ज्या ट्रिगर होऊन आतमध्ये साचलेल्या आहेत, त्या आपल्याला रिलीज करणं आवश्यक आहे. आणि आपण वेगवेगळ्या प्रकारे या सगळ्यामध्ये अडकलेलो असतो. आपल्याला आठवतही नसतं. पण ज्या अर्थी आपण हे सगळ्या गोष्टी करत असतो, याचा अर्थ आपल्याला ह्या सगळ्या एनर्जी जी ब्लॉक आहे, ती एनर्जी आपल्याला ते ब्लॉक्स काढून ती एनर्जी आपल्या क्रिएटिव्ह गोष्टींसाठी ती एनर्जी आपल्याला उपलब्ध करून ठेवायची आहे. आपण क्रिएटिव्ह नसतो. आपल्याला सगळ्याचा बोर होत असतं. आपल्याला सगळ्याचा कंटाळा आलेला असतो. आपल्याला सगळ्याचा वैताग आलेला असतो. कारण आपली एनर्जी ब्लॉक झालेली असते. ज्यावेळेला ती एनर्जी आपण रिलीज करतो, त्यावेळेला आपण क्रिएटिव्ह होतो. क्रिएटिव्हिटी बंद होण्यामागचं कारण हेच आहे, की आपण ही एनर्जी जी आहे, जी क्रिएटिव्हिटीसाठी असते, ती आपण ब्लॉक करून ठेवलेली आहे आणि ती ब्लॉकेजेस आपण हळू काढत आहोत. मैदानावर जाऊन मोबाईलचे गेम खेळतात.
आय नो आपल्याला जग काय करतं हे आपल्याला माहिती आहे. आपण आता आपला आपण काय करू शकतो किंवा आपण काय मदत करू शकतो आपल्या स्वतःसाठी, आपल्या मुलांच्या जडणघडण्यासाठी इतक्या लेव्हलवर जमेल तेवढं आपण करू शकतो किंवा नाही जमलं तर आता आपल्याला लक्षात आलंय की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात. आपल्याही चुका झालेल्या आहेत. आपणही मैदानी खेळ खेळले तरी अनेक अपमान सहन केलेले आहेत आणि आपण आपल्या ट्रॉमाज मधून जगत आहोत. म्हणजे आपल्या वेळचा काळ समजा वेगळा असेल. ज्यांनी मोबाईलचा काळ नव्हता, मैदानी खेळ होते. पण वेगळ्या प्रकारचे इश्यूज होते. म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी काळाप्रमाणे आहेत. त्यामुळे हे बरोबर आहे, हे चूक आहे असं मला न म्हणता, मला हे म्हणायचंय की आपल्या एनर्जी ब्लॉक्स कसे होतात हे जर आपल्याला समजलं असेल, म्हणजे आपल्या वेळेला अ, आताच्या मुलांना वेगळ्या पद्धतीने त्यांचे इश्यूज आहेत. आपले वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे सगळ्यांचं हे सप्रेशन हे होतच. इमोशनल ब्लॉक्स हे होतातच. तर ते इमोशनल ब्लॉक्स आपण एनर्जी ब्लॉक करतो आणि म्हणून मग आपल्याला लाईफमध्ये कंटाळा येतो, बोर वाटतं, काही करावंसं वाटत नाही. कारण क्रिएटिव्ह एनर्जी जी आहे, ती आपण ब्लॉक करून ठेवलेली आहे आणि ती एनर्जी आपण क्रिएटिव्हिटीसाठी म्हणून वापरू शकत नाही, कारण ब्लॉक्सच करून ठेवले. तर आपल्याला ही रिलीज करायचं आहे. मला असं वाटतं, की हे आजच्या पुरतं समजलं असेल. आपण हेच परत कंटिन्यू करूया. हेल्थ रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण असंच कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे काही आणखीन प्रश्न असतील, अनुभव असतील तर ग्रुपवर डेफिनेटली आपण शेअर करू आणि तिथे बोलू. नेक्स्ट वीकमध्ये मी घरी असणार आहे, त्यामुळे मला नाही वाटत काही इंटरनेटचा इश्यू असेल. पण एनिवे आज आपलं ऍटलीस्ट ऑडिओ सेशन करतो त्याच्यासाठी मला आनंद आहे. आजचं सेशन आपण इथेच थांबूया. परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय.